एकदा माता पार्वती म्हटल्या, आल्या होत्या घाटकोपरला हळदी कुंकवाला. आणि घाटकोपरचा हळदी कुंकू, मग तुमचा तो शृंगार मेकअप, ते सगळं पाहिलं. माता पार्वती म्हटल्या, बाई किती शानमध्ये राहतात या बिचाऱ्या, काय छान छान साड्या, कपाटात किती साड्या, कळालं मला आता. काठापदराच्या साड्या काय घालतात, गजरा काय लावतात, शृंगार काय करतात, दागिने एवढे छान छान, एवढा छान मेकअप, किती व्यवस्थित टापटीप आहेत. विचारलं एकीला, काय करतात मालक? काही नाही, ऑफिसला जातात. तुमचे काय करतात? चांगली नोकरी आहे, क्लास 1ची, क्लास 2ची. बापरे बाप. तुमचे काय करतात? बिझनेस आहे आमचा. माता पार्वती थोड्याशा नाराजच झाल्या आणि कैलासाला आल्या, फुगलेला चेहरा. काय झालं पार्वती? काही नाही. कशाचं काय झालं? अगाशी रुसली का? गेले होते घाटकोपरला, किती तिथं छान महिला, किती छान मस्त व्यवस्थित राहतात. कशामुळे? म्हणजे त्यांचे मालक काम करतात ना, त्यांचे मालक काम करतात, घरच्यांना व्यवस्थित छान ठेवतात, टापटीप शान मध्ये ठेवतात. तुम्ही मात्र पहा, उठलं की भजन, उठलं की भजन, दुसरं काहीच नाही. अहो काहीतरी उद्योग करा, म्हणजे मला सुद्धा सांगता येईल 4 चौघीमध्ये माझे पण मालक काही रिकाम टेकडे नाही, ते पण काम करतात. पार्वती ठीक आहे, पण मला बिझनेस जमत नाही, क्लास 1 क्लास 2चा अधिकारी मी काही होऊ शकत नाही, मला व्यापार पण येत नाही, ऑफिसमध्ये बसता येत नाही, पहाडीवर बसणारा मी, ऑफिसवर खुर्चीवर कसा बसेल मी? अहो तसं नाही, जे जमतंय ते तरी करा. काय काय करू मग मी? ठीक आहे, तुम्हाला नोकरी जमत नाही, व्यापार जमत नाही, बिझनेस नाही, काही जमत नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही शेती करा. पार्वती, जे जमतंय ते करावं माणसानं. मी बर्फाळल्या भागात राहतो, तू पहाडाची मुलगी, आणि आपण शेती कशी करणार? आपण नाही, तुम्ही शेती करा. माता पार्वतीच्या समाधानासाठी महादेव म्हटले, ठीक आहे करतो शेती, पण आपल्याकडे शेती कुठे? सगळीकडे बर्फच आहे. काही काळजी करू नका. तो द्वारकाधीश तुमचा मित्र आहे की नाही? म्हणे हो. मग द्वारकाधीशाकडे जा आणि उसनवारी शेती घ्या, शेती करण्यासाठी उसनवारी. अगं शेती देईल माझा कृष्ण मला उसनवारी, पण मग त्या शेताला मशागत करण्यासाठी नांगर नको का? भगवान कृष्णाचा भाऊ नाही का मोठा बलराम दादा, दादाचं शस्त्रच नांगर आहे, घ्या त्यांच्याकडनं नांगर. अगं नांगरही मिळेल, पण त्या नांगराला ओढण्यासाठी नंदी नको. म्हणे आपला फक्त खाऊच घालायचा का? आपला एक नंदी, आणि कृष्णाकडे भरपूर गायी आहेत, मग त्या गायीतलं एखादं खोंड, त्यांचा एक नंदी घ्या. 2 नंदी, नांगर आणि शेती करा. ठीक आहे पार्वती, पण शेतात पिकवायचं काय? एवढे प्रश्न विचारू नका, मार्ग निघल, जा तुम्ही आता. दिलं महादेवाला पाठवून. द्वारकाधीशाकडे आले. द्वारकाधीशानं पाहिलं भोले बाबा आले, खूप आनंद झाला. बाबा जय हो, आपकी जय हो. आनंद वाटला तुम्ही द्वारकेला आलात? हो कृष्ण भगवान, आलो तुम्हाला भेटायला, एक काम पण आहे माझं, त्या निमित्तानं आलो. सांगा देवा, काय काम आहे? काही नाही म्हणे, शेती करायची. शेतीत तुम्हाला फक्त भजन जमतंय, बाकीचं काही जमत नाही. नाही म्हणे, शेती करायची आहे आणि मजेवर नका घेऊ, उसनवारी शेती द्या, काय असेल व्यवहार ठरवून घेऊ. महादेवाला व्यवहार अजिबात जमत नाही. व्यवहार काय असेल ते ठरवून घेऊ. तुमचा एक नंदी पाहिजे, तुमचा एक नंदी, माझा एक नंदी, दादाचा तेवढा नांगर द्या आणि उसनवारी शेती द्या. बाकी पिकाला पाणी भरायला गंगा आहेच आहे आणि राखण करायला नंदी आहेच आहे. माझी शिवगाणं पण आहे, भूत पण बसतील राखणला, कुणाचं काही जनावर ढोर येऊ देणार नाहीत शेतामध्ये. आता जिथं भूत राखण करायला असतील, कशाला कोण तिथं मरायला जाईल, खायला काय? महादेवाचं थोडंसं हसूच आलं द्वारकाधीशाला. द्वारकाधीश म्हटले, बाबा काही हरकत नाही, पण मला हे लक्षात आलं, हे काही तुमचं काम नाही, हे मैयानं उकरून काढलेलं काम आहे. म्हणे असू द्या, आता शेती करायची. महादेवानं शेत नांगरलं, जमीन व्यवस्थित केली, सगळं केलं, पण शेतात पेरायचं काय तेच कळना. कृष्ण भगवान, शेती पूर्ण पेरण्यायोग्य झालेली आहे, पण शेतीत काय पेरावं तेच कळत नाही. बाबा, ज्यांनी तुम्हाला शेती करायला पाठवलं त्यांना तर एकदा फोन लावून विचारा. पार्वती मातेला फोन. हॅलो पार्वती, पूर्ण तयारी झाली, नंदी भेटला, नांगर भेटला, जमीन पण नांगरली, मशागत छान झाली, भूतांना सुद्धा बांधावर ठेवलंय, कुणी सुद्धा आतमध्ये एंट्री करणार नाही.
घुसखोरी करणार नाही, बांधकोणी करणार नाही, ही सगळी काळजी घेतली. पण काय पेरू तेच कळना. अहो मला पण एवढं काही माहिती नाही, कृष्णालाच विचारा. ठीक आहे विचारतो, पण व्यवहार कसा करायचा, पीक कसं कसं वाटून घ्यायचं. माता पार्वती म्हटलं स्पीकर ऑन आहे का कमी आहे, पटकन सांगा. म्हणजे स्पीकर कमीच आहे, तो बोल, फक्त मीच ऐकतोय. हां काय पेरायचं ते विचारून घ्या, आणि जमिनीच्या वरचं सगळं पीक आपल्याला आणि जमिनीच्या खालचं कृष्णाला. कळालं का? हो कळालं. पटकन ठेवा फोन. हा कृष्ण भगवान काय पेरायचंय ते तुम्हीच सांगा, कारण द्वारकेच्या हवामानाचा अंदाज तुम्हालाच आहे. इकडच्या हवामानाचा आम्हाला अंदाज नाहीये. मग तुम्हीच काय पेरायचं ते सांगा. ठीक आहे देवा सांगतो मी, पण व्यवहार कसा? म्हणे जमिनीच्या वरचं सगळं पीक आम्हाला आणि खालचं तुम्हाला. वा वा वा, जय हो भोलेनाथ, जय हो. नाही जय हो नाही, काय पेरू ते सांगा. काही नाही म्हणे, भुईमुख पेरून टाका. कारण खालचं जे कृष्णाच्या वाटलं होतं. आता भोले बाबा फार सरळ. भुईमुगाच्या शेंगा आणलं, नंदी महाराजांना पेरायला लावलं, गंगा पाणी भरून आयला. गंगा पाणी भरायला भूत रात्रंदिवस जागीच. बांधावर बसलेली, कोणी येतं का, कोणी घुसखोरी करतं का, हरणं येतील काय, तिथंच बसलेले. एवढं छान पीक आलं ना, पण भोले बाबा दोन अडीच महिने झाले सारखं त्या पिकाला पाहायचे, पण शेंगच दिसेना कुठंच. आणि मध्येच फोन लावायचे, पार्वती एक नंबर पीक आलंय का, पण शेंगच दिसेना, काहीतरी चुकलं असेल तुमच्याकडून, खत पाणी घालणार, विचारा कृष्णाला. फोन ठेवून द्यायचा. आणि मग ते कृष्ण भगवान एकदा, देवा पाहणी करायला या, एवढं काही कळत नाही मला शेतीतलं. कृष्ण भगवान आले, वा 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 भोलेनाथ बाबा, काय एक नंबर पीक आणलं हो तुम्ही. असं का एक नंबर आलं का? हो म्हणे एक नंबर पीक आलंय, पण आता जर तुम्ही अजून 8 दिवस पुढे पीक ढकललं तर हातातलं सगळंच जाईल. मग काय करू? म्हणे आता काढायची वेळ आली. वरचं तुम्हाला होतं जमिनीच्या, ते पटकन काढून घ्या. नंदी महाराज म्हटले, तोंडानं काढू का शिंगांनी काढू? तोंड अजिबात लावायचं नाही, पार्वती रागवल तिकडं, सगळं पीक घेऊन जायचंय. मग सगळं पीक काढून घेतलं, बैलगाडीमध्ये भरलं आणि फक्त पाला पाचोळा घेऊनच निघाले. कृष्ण भगवंतानं शेंगा काढल्या, घरी घेऊन गेले. माता पार्वती एवढ्या उत्साहात होत्या, माझ्या मालकानं शेती केली, एक नंबर भुईमुग आलेला आहे, सगळ्या शेंगा. आणि मग माता पार्वतीनं भाकरीचा तुकडा, पाण्याचा घडू, औक्षण, दिवा, सगळं केलं. आरती काय ओवाळताय, तिलक काय करतात, भाकरीचा तुकडा काय ओवाळून टाकताय, तुकडा टाकता गाड्याकडे पाहताय, किती शेंगा आहेत. बाबा भोलेनाथ सगळं झालं, मला शेंगा पाहायच्यात. शेंगा? हो भुईमुग केला. तुम्ही भुईमुग केलाय ना? पार्वती भुईमुग केला, एक नंबर आला, प्रमाणपत्र सुद्धा भेटलं, पण शेंगाच नाहीत. कसं काय? म्हणे मला काय माहिती, जमिनीच्या वरचं पीक घेऊन या म्हटल्यामुळे मी वरचं घेऊन आलो. भोलेनाथ तुम्हाला काहीच कसं कळत नाही, शेंगा वरती नसतात, त्या खाली असतात. पार्वती बोलीप्रमाणे जगावं लागेल आपल्याला. आता कृष्णानं फसवलं, कृष्णानं नाही फसवलं, आपल्याला त्यातलं कळत नाही ते बोला ना. बर माता पार्वती म्हणतात, भोले बाबा माझी अशी इच्छा आहे, आता मी खूप जणींना फोनवरती सांगितलं होतं की आम्ही भुईमुग केलेला आहे, खूप शेंगा आल्या, पण आता शेंगाही नाही, पालापाचोळा कसा दाखवू मैत्रिणीला. एक काम करा, परत एकदा शेती करा, आणि शेतीमध्ये आता बोली अशी करा, जमिनीच्या खालचं पीक आपल्याला आणि वरचं कृष्णाला. बाबा आले पुन्हा, जय हो द्वारकाधीश, जय हो, या 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 बाबा, तुमचा सारखा भोळा देव नाही. या कृष्ण भगवान मागची शेती पाहून पार्वतीनं खूपच माझा आदर सत्कार केला. ती खूप खुश झाली आहे. तिची इच्छा आहे की लगेच अजून एकदा पीक घ्यावं, पण बोली अशी आहे, आता जमिनीच्या खालचं पीक आम्हाला आणि जमिनीच्या वरचं पीक तुम्हाला. मग भुईमुग पेरू का? देवा
तुम्हाला जास्त हवामानाचा अंदाज नाही इकडचा. आता जर पुन्हा भुईमुग पेराल, पेरलेल्याच पिकावर पुन्हा तेच पीक घेतलं तर पीक येत नाही. आता तुम्हाला बदलून पीक घ्यावं लागेल. आणि काय करू आता? बोली तर अशी आहे, जमिनीच्या खालचं आम्हाला आणि कृष्ण भगवान जमिनीच्या वरचं तुम्हाला. मग काय पेरू? कृष्ण भगवान म्हटले ज्वारी पेरा. ज्वारी पेरली, पुन्हा तीच अवस्था. मस्त ज्वारी आली, कृष्ण भगवान काढून घेऊन गेले आणि खालची सगळी बुडख गाडीत भरून जाऊ कैलास, चलो कैलास. कैलासला आले. माता पार्वती तेव्हा पण नाराज झाल्या. आता ही शेवटची संधी आहे तुम्हाला. काहीच कसं जमत नाही, शेती नाही, बाकीचं काही नाही, भजनाशिवाय दुसरं काही जमतच नाही तुम्हाला. आता जा. आता बोली अशी करा, जमिनीच्या वरचं पण आपल्याला, खालचं पण आपल्याला आणि मधलंच कृष्णाला. आले द्वारकाधीशकडे. द्वारकाधीश, खूप छान शेती झाली मागची, पण सगळे खुश आहेत, कोणी काही नाराज नाही, काही नाही. पण आता या वेळेला वरचं पीक आम्हाला, खालचं पण आम्हाला आणि मधलं तुम्हाला. आता कोणतं पीक घ्यायचं? भगवान द्वारकाधीश म्हटले काही हरकत नाही, आता मका पेरून द्या सगळे. छान मका आली आणि मधली कंसक द्वारकाधीश घेऊन गेले द्वारकेला. वरचा पालन, खालची जी आहेत मुळ्या, त्या सगळ्या देऊन टाकल्या. माता पार्वतीनं हातात पाण्याचा घडू नाही, आरतीचं ताट नाही, औक्षणचं काहीच नाहीये. आता काय आणले पाहू द्या मला. पाल्याशिवाय आणि त्या बुडखांशिवाय दुसरं काहीच नव्हतं. नाराज झाल्या. देवा तुम्हाला काहीच जमत नाही. पार्वती तुला पहिलेच सांगितलं होतं, जे जमतं तेच करावं माणसानं. मला शेती जमत नाही, मला फक्त भजन जमतं. दोघांचा वाद चाललेला होता. तेवढ्यात द्वारकाधीश आले. एका गाडीमध्ये ज्वारी होती, एका गाडीमध्ये भुईमुगाच्या शेंगा होत्या, एका गाडीमध्ये मका होते. माझ्या महादेवाला ना जे जमतं तेच सांगा. महादेव हा देव असा आहे, तो स्वतःसाठी जगत नाही, तो जगाच्या कल्याणासाठी जगतो. आई, ह्या सगळ्या शेंगा, ज्वारी, मका हे सगळं घेऊन टाका तुम्ही. काय लागतंय ते मला सांगा, पण महादेवाला काम लावू नका. कारण माझे महादेव भजनाशिवाय दुसरं काही करत नाही. त्यांच्यासारखं भोळं दैवत दुसरं कोणतं नाही. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे माझे चित्ती. आई, भोले बाबाला फक्त भजन जमतं, बाकी त्यांना दुसरं काही नाही. आणि जगाचं कल्याण हा तर त्यांनी हातात घेतलेला वसाच आहे. असेही माझे महादेव, त्यांच्या द्वारात आपण जावं आणि आपण कल्याणरूपी आशीर्वाद घ्यावा आणि आपलं जीवन सुंदर बनावं. पण हा महादेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी सतत अखंड आपण भगवान शंकराच्या सेवेमध्ये, उपासनेमध्ये आणि महादेवाला जे आवडतं ते आपण करण्यामध्ये सतत रत असावं, अखंडित त्या सेवेमध्ये असावं. तर असे माझे भगवान भोलानाथ यांची चरित्रगाथा, यांचं सुंदर चरित्र आपण श्रवण करत आहोत.